कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फोन कोणी केला होता मला? मी केला होता। मी आहे तो दक्ष कर्तव्य नागरिक। कर्तव्य दक्ष नागरिक। बरं बरं, गुंड किती होते? 4 जण होते साहेब। मी सांगतो काय झालं, कालला मी झोपेत होतो। म्हणजे झोपेत मी असा का झोपत नाही, जागा असतो, असा सतर्क असतो। पण काय झालं, काल रात्री जरा डोळा लागला माझा, त्यामुळे काय झालं, मला ज्या क्षणी कळलं ना गुंड आलेत, त्या क्षणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न मी केला नाही। मी नाही केला। काय ते सांगतो त्याचं काय झालं बघा। 4 गुंड आले, ते आत शिरले। मी बघतो तर काय, एक गुंड हवेत, दुसरा जमिनीवर, तिसरा हवेत, चौथा जमिनीवर, हवा जमीन असंच चालू होतं। हे आदित्य सर त्यांना उडवत होते। हे आदित्य सर ओळख करून द्यायची नाही सर, हे पोलीस आदित्य सर। बरोबर, तसं हे फार्म हाऊस हायवे पासून बरंच आतमध्ये आहे, तसं तुम्हाला काही धोका नाही। कोणीतरी बुरटे चोर असतील, आम्ही त्यांचा शोध घेऊ, काळजी करू नका। तुमचं काही सामान चोरीला गेलं असेल तर आम्हाला कळवा। ओके इन्स्पेक्टर, थँक्यू व्हेरी मच। ओके, पोलीस स्टेशनला येऊन सही करून जा। हा येतो सोबत। आदित्य तू ठीक आहेस ना? अरे मला काहीच कळत नाहीये, माझं डोकं खूप दुखतंय, अजून पण जड आहे। हे सगळं काय झालंय, प्लीज मला सांग ना, हे काय चाललंय सगळं? काल पारू पण नशेत होती, अनुष्कालाही बरं वाटत नाहीये। त्यांना दारू कोणी पाजली? मला सही करायला बोलवलं ना, ते सही करून येतो। नानू, नानू, अनुष्का, ओके? काय झालं? मला ठीक नाही वाटत आहे। थांब थांब, मी डॉक्टरना बोलवून आणतो। नाही, मी ठीक आहे। आय गेस थोडं डिहायड्रेटेड फील होत होतं, झाली मी ठीक। आई ओके? या अरे यार, काय चालू आहे, काय कळतच नाहीये। काल सुद्धा पारू आली, त्यामुळे माझा जीव वाचला। आई म्हणते तसं खरंच कोणी सुरक्षा कवच असेल तर असं वाटतंय ती पारूच आहे। या नशेत सुद्धा तिला काय महत्वाचं बोलायचं होतं देव जाणे। पारू काय महत्वाचं सांगणार होती आदित्यला? मी पारू जवळ काय बोलून बसलीये, मला काहीच कसं आठवत नाहीये यार। गुड मॉर्निंग पार्वती। गुड मॉर्निंग। मला थोडं चक्कर आल्यासारखं होतंय, डोकं नुसतं जड झालंय। मला माहित होतं, म्हणून तरी लिंबू सरबत आणले, मला अनुभव आहे ना। घे काय, घे 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 घे। थँक्यू। अरे तेव्हा लईच उशीर झाला मला उठायला, आवरलं बी नाही मी अजून। मी पडदेशी आवरून येते। थांब, अगं कुठे चालली? बस हे आधी पी, म्हणजे तुझी दारूची नसा सगळी उतरून जाईल। काय बोललास तू? दारूची नशा? कोण दारू पिलं? मी पण पिलं नेटे, पण तू पण तर पिली। काय? मी दारू पिले? मग अगर रात्रभर धिंगाणा घातलाय तुम्ही। तुला माहितीये, काल रात्री फार्म हाऊसवर आपले काही चोर आले होते, पण तू आणि आदित्य सरनी असा हाणलाय त्यांना, काही विचारू नको, डिशूम कर। अरे तेव्हा मला कसं काय बी आठवत नाही नानू। अगं ते कसं आहे ना, ते मला नाही माहित, पण तू आणि अनुष्का मॅडम दोघांनी काल नुसता गोंधळ घातलाय, गोंधळ। काय बडबड करत होतात, काहीतरी वेगळंच दिसत होतं मला। म्हणू मी बडबड करत होते का? तुम्ही दोघी बडबड करत होतात, जवळजवळ तुमच्या आयुष्याचे धडे वाचून दाखवले तुम्ही एकमेकींना। जाऊ दे, एक काम कर, आता ती दारू
लिंबू सरबत पी, म्हणजे तुला बरं वाटेल. हा, टेन्शन घेऊ नको. हा पार्वती, मी येतो जरा जाऊन कामावर, पण तू पी. हा हा येतो. पी पी पी. अरे देवा, मी अनुष्का मॅडमला काही बोलले का काय? काय बी आठवणा झालंय. प्रतीक सर, नमस्कार. मी तुम्हाला भेटायला ऑफिसमध्येच निघालो होतो, पण बरं झालं तुम्ही इथं मला भेटलात. मला ना जरा माझ्या पगारातला ऍडव्हान्स पाहिजे होता. हो, पण या महिन्याचा पगार आपला आधीच झालाय. नाही ते बरोबर आहे, मला पुढच्या महिन्याच्या पगारातला ऍडव्हान्स पाहिजे होता. ॲडव्हान्स मिळण्यासाठी आधी अर्ज करावा लागतो, असं डायरेक्ट नाही मिळत. तुम्ही ऑफिसमध्ये या, अर्ज करा, तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. नाही बरं, आजच्या आज काही होत असेल तर बघा ना. एक मिनिट, तुम्ही पारो मॅमचे वडील ना, म्हणजे आपल्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यांचेही वडील ना? होय होय. तुम्ही कशाला ॲडव्हान्स मागताय? अहो, तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही कितीही रक्कम उचलू शकता. तुमच्यापेक्षा तुमच्या मुलीला जास्त पगार आहे. नाही तिच्या पगारातनं नकोय मला. मला ना माझ्या पगारातलंच ऍडव्हान्स पाहिजे. पण काय काम काढलं एवढं? ते एक पूजा करायची होती म्हणून. आज तुम्ही ऑफिसमध्ये या, अर्ज करा, तुम्हाला पैसे मिळून जातील. होय होय, धन्यवाद. येतो. प्रतीक, काय रे इथे काय बोलत बसलास? ऑफिसला न जायचं? मारुती मामांना त्यांचा पुढच्या महिन्याचा पगार ॲडव्हान्स हवा होता, तेच त्यांच्याशी बोलत होतो. ॲडव्हान्स? मारुती मामाला कशाला पाहिजे ॲडव्हान्स? कसली तरी पूजा करायची आहे त्यांना. बरं ठीक आहे, जा लवकर जा. आणि हा, पारू इथे नसताना मारुती मामा कसली पूजा करतात? मॅडम, तुम्ही तर बोललात तो बेशुद्ध असेल, पण तो तर शुद्धीर होता आणि ती पोरगी पण त्याच्या सोबत होती. आणि आम्ही त्याला घेरला होता, पण तितक्यात ती मुलगी आडवी आली. खूप डेंजर पोरगी राव. तुम्हाला सांगितलेलं साधं एक काम धड करता येत नाहीये. त्या नानूने सगळा घोळ घातलाय. गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचलीये, पोलिसांपर्यंत. त्यामुळे तुम्ही शांत राहा. मी तुम्हाला फोन करेन, पुढे काय करायचं ते सांगते, ठीक आहे? पारू 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 पारू, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा आहे हा. वाटते तितकी सोपी नाहीये ही. मी तर काय बडबड केली कुणाच ठाऊक. अनुष्का मॅडमनी माझं मंगळसूत्र तर बघितलं नसेल ना? मी त्यांना माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल सांगितलं तर नाही ना? काल मी हिला माझा प्लॅन तर सांगितला नसेल ना? मी दिशाची बहीण आहे हे हिला कळलं नसेल ना? शिट यार, काहीच कसं आठवत नाहीये मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.